फायनली आपण पोचलेलो आहोत। हे बघा इकडे बापरे बाप गर्दी आहे वाटतं बहुतेक। मार्लेश्वर पूर्ण डोंगरात एकदम छान वातावरणात आणि इथं थोडंसं गार वाटायला लागले। एवढी आज गर्दी तरी आहे वाटतं, कारण की गाड्या स्कूलच्या बस वगैरे ना म्हणजे सहली वगैरे आलेल्या असतात, तशा प्रकारे खूप सारी गर्दी इकडे आहे। त्याच्यामुळे वरती मंदिरकडे गर्दी किती आहे काय माहीत नाही। तर गौरांगमचा आज व्हिडिओ करतोय हा मी, एडिटिंग आत्ता करणार आहे, म्हणजेच दुसऱ्या दिवशी सोमवारी खूप सारे व्हिडिओ होते ते एकत्र करायचे होते आणि गर्दीच्या ठिकाणचे शक्यतो व्हिडिओ असेच केलेले, थोडे थोडे करून कट करून आवाज दिल्याच बरा पडतो, नाही तर साऊंड ना बाकीचा जास्त येतो। तर गौरांग इकडे आम्ही ड्रोन वगैरे घेऊन आलोय, पण काही उपयोग होईल असं वाटत नाही, कारण की वारं आहे आणि ड्रोन काय वाऱ्याच्या साहाय्याने ना जिकडे तिकडे असं भरकटतो, तर त्याच्यामुळे ड्रोनचा आता न काढलेलं चांगलं होईल। तर इकडे जाऊया, किती वरती पायऱ्या वगैरे आहेत काय आहेत हे काय आपल्याला माहीत नाही आहे, तर त्याच्यामुळे ना चलो अजून पण गाड्या इकडे येत आहेतच आणि संध्याकाळी 7 वाजता बरोबर ना इथे वरती जायला बंदी म्हणजे बंद होतं, ते अगोदरच सांगतात, कारण की 7 नंतर वरती जाऊन पुन्हा खाली यायला होत नाही। अंधार पण असतो तिकडे, एकतर लाईट नाही आहेत वरती, गुहेमध्ये सुद्धा लाईट नाही आहेत, तर त्याच्यामुळे ना 7 वाजता वरती सोडत नाहीत। तर तुम्ही कधी येणार असाल तर 7च्या अगोदरच शक्यतो या, 7 नंतर प्रवेश बंद होतो। बोर्ड पण लिहिले आहेत, पुन्हा ते वरती जे दुकानवाले आहेत ना ते पण सांगतात की 7 नंतर वरती अलाउड नाही आहे। पायऱ्या आहेत पण ह्या अशा मोठ्या मोठ्या पायऱ्या, त्याच्यामुळं त्रास होत नाही। माकडं पण आहे सोबतीला, माकडे ना फक्त प्रत्येकाच्या हातातल्या पाण्याच्या बाटल्या, एवढं सारं तिथं वरती पाणी आहे, पण इथे सगळ्यांच्या हातातल्या बाटल्या आणि नारळ हे सगळं काढून घ्यायच्या मागे लागलेले आहेत। थोडं थोडं होल्ले होल्ले आपल्याला जायचं आहे, कारण की आता फास्ट भक्ती पळायला लागले, कारण की पहिल्यांदाच ना एकदम पळत पळत गेलं तर नंतर त्रास होईल। आणि मी ना जे हिल घातले होते ते गाडीतच ठेवले आणि रेग्युलर घरातली चप्पलच गाडीत माझी शिल्लक एक असतातच ती घातली, कारण की चालायचं खूप होतं त्याच्यामुळे। तर हे बघा इकडे वातावरण पण एकदम मस्त आहे, व्हिडिओमध्ये एवढं दिसत नाही पण प्रत्यक्षात आल्यानंतर एवढं भारी वाटतं ना। खूप त्रास झाला, खूप चढ होता, मी तरी 4 पायऱ्या चालले की थांबले, 4 पायऱ्या चालले की थांबले, असं करत करत पोचायचं आहे। आणि शेवटी ना आत्ता मला कोणी सांगितलं नाही की पायऱ्या किती आहेत ते, कारण की आत्तापासूनच टेन्शन येईल म्हणून। नंतर पुढे गेल्यानंतर शेवट तिथे मी जिथे नारळ घेतला त्या मला बोलल्या 530 पायऱ्या आहेत, तेव्हा मी डोक्याला हात लावला, पुन्हा मला 530 पायऱ्या उतरून जायच्या आहेत, हे मला टेन्शन आलं अगोदरच। इकडे ना म्हणजे खूप सारे एकावर जे घाटाचा बाजू आहे ना, म्हणजे जिकडं धोका आहे की कोणतरी पडण्याचा वगैरे, तर त्या साईडला ना खूप सारे एक सल्लग अशी दुकानं आहेत, ते की त्यांनी सगळे बहुतेक नाही बांधवलेलीच दुकानं, म्हणजे एका लाईनीतच असं केलेत, कारण की तिकडे कुठलाही पर्यटन जे भेटायला येतात तिकडे दर्शनाला येतात, तर तिकडे कुठे पडलेल्याचं असं काही व्हायला नको, लहान मुलं वगैरे असतात, तर त्याच्यामुळे ना त्यांनी त्या साईडलाच फक्त दुकानं, एका साईडलाच एका लाईनीत असं पूर्ण मंदिरपर्यंत एकसारखे असे दुकान आहेत, म्हणजे खूप सारे मुलांची खेळणी असू दे, परत हे टोपीवाले गरम टोपीवाले कानातले बिनातले हे मिठाई प्रसाद, परत मधी सरबत वगैरे आहेत, इकडे गॉगलवाले वगैरे आहेत। मधी म्हणण्यापेक्षा 2 दुकान झालं की एक सरबतवाले, ताकवाले, गार पाणीवाले आहेतच, कारण की त्यांना सगळ्यांना माहीत आहे की प्रत्येकाची अवस्था काय होणार आहे। बसण्यासाठी चेअर आहेत, प्रत्येक दुकानच्या समोर अशी चेअर ठेवलेली आहेत, प्रत्येकजण बसतंच। आणि महत्त्वाचं म्हणजे ना 2 दुकान झाले की फॅन आहेत, कारण की हवा एकदम टाईट होते प्रत्येकांची, त्याच्यामुळे ना फॅन, तर मोठे फॅन पण आहेत प्रत्येक दुकानवाल्याने ठेवलेले आहेत आहे। तर हे बघा इकडे, तर ही सगळी ना गौरांग तो पुढे गेला, तो तरी पळत, त्याचं कसं डेली व्यायाम आहे ना गौरांगचं, त्याच्यामुळं त्याला काय वाटलं नाही, तो आणि भक्ती दोघे पण एकदम स्पीडमध्ये, आणि मिस्टरांचं काय ते काय किती 2 किलोमीटर पण आरामशीर पळू शकतात, त्याच्यामुळं त्यांचं पण काय नाही। पण माझं जास्त कंडिशन बेकार झाली, कारण की मला जास्त चालून सवय नाही, मी जास्त चालायचं आणि माझा काय संपर्क जास्त येत नाही, आणि जिथं चालायचं आहे तिथे मी शक्यतो जात नाही, तर 2 जण मला खेचतायत, पण असं करत करत शेवटी एकदा सर केला तो डोंगर मी पूर्ण। हे बघा इकडे
थोडं थोडं अंतर गेल्यावर जरा बसते, जरा पाणी पिते. इकडे आम्ही पूर्ण जाईपर्यंत, वरती जाईपर्यंत 2 पाण्याच्या बाटल्या घेतल्या होत्या आणि गार पाण्याच्या बाटल्या घेतल्यामुळे ना माझं आज म्हणजे सोमवारी हा व्हिडिओ मी अपलोड करते. आज माझी बरोबर घशानं वाट लावली, कारण की मी काल उन्हाचं एकतर खूप सारं ऊन होतं, गरम होत होतं आणि चालायचं पण होतं, त्याच्यात मी गार पाणी प्याले. शक्यतो गार पाणी मी टाळते, पण काल खरंच खूप गरज होती. इकडे माकड बघा वरांग आणि मिस्टर म्हणतायत तू त्या माकडाबरोबर जातेस का, म्हणजे शेम 2 माकडं होतील. तर मी त्याच्यावर फोटो घेतला, छान वाटलं त्याच्यावर फोटो घेऊन पण. आणि आता चलो चलो चलो, फक्त डोकीत एकच आहे, कधी येते मंदिर. असं भोलेनाथ एवढ्या लांब जाऊन का बसले असतील. हे बघा इकडे डोंगर, बघा डोंगर कसलं भारी वाटते ना. तर खूप मोठे मोठे डोंगर आहेत आणि मधून ह्याच्याना जे धबधब्यासारखं पाणी पडते ना, झरा असतो तो, त्या ह्याच्यामधून गेलेला आहे. पाण्याचा एकदम सुळसुळाट असा बारीक आवाज एवढा भारी वाटायला लागला आहे कानाला ना. एकसारखं पाणी असं पडतं आणि पावसाळ्यात इथून पाणी पास होतं पुढे, त्याच्यामुळं रस्ता बंद आहे. तिथं सेल्फी काढण्यास सक्त मनाई आहे, म्हणून सगळीकडे असे बोर्ड लावलेले आहेत. कारण की पावसाळ्यात काय होतं, पाणी खूप असतं आणि प्रत्येकजण थांबून सेल्फी काढायच्या नादाला लागलेला असतो ना, तर त्याच्यामुळं बोर्ड लावले. तर आत्ता आम्ही फक्त रस्ता मधीपर्यंत आले, अजून इथून पुढे पण खूप सारं चालायचं आहे. आणि सगळी लाल भडक माती, सगळी कोणी ना असं म्हणजे फ्रेश वाटत नाही ना, एवढं चालून की नाही सगळ्यांची हवा अशी हे झाली. तिकडे बापरे बघा. आणि भक्तीला माझ्या ना घ्यायचं आहे काय माहिती आहे का, तिथं थोडंसं चढ उतार असं आहे. हे उतरतं ना आम्ही इथे ना, कारण की आम्ही फायनल थोडंसं पोचतोय आता जवळ एकदमच, तर तिथे थोडंसं उतरत्या पायऱ्या आहेत. गॉगलवाली काय केवढं मोठी सगळी दुकानं आहेत. प्रसाद पण आणि खास म्हणजे इथे काय माहिती कोकम, ओलं कोकम असतं ना, तर ते खूप सारं कोकम आहेत आणि फ्रीमध्ये ते खायला प्रत्येक जण देतात. बघा टेस्ट करून बघा, घ्यायचं राहू देत बघा. तर इथे ना मी नारळ आणि फुलं ते काय सगळं असतं, अगरबत्ती वगैरे हे सगळं घेतलं. त्या मावशीने मला सांगितलं की 530 पायऱ्या आहेत म्हणून, आणि इथून खाली जायचं आहे पुन्हा आपल्याला. म्हणजे खाली हे जातं ना, हे कुठं जातं माहिती आहे का, हे ते धबधबा आहे ना, पाणी येते तिथं जातं. पण आपल्याला आत्ता इथे जायचं नाही, आपल्याला पहिल्यांदा जायचं आहे मंदिराकडे. तर इथून पुढच्या बाजूला मंदिर आहे, तर पहिला तिथं जाऊया. म्हणजे हे नारळ वगैरे सगळं हे करून दर्शन घेऊन ह्या गुहेमधून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. म्हणजे हे जे महत्त्वाच्या कामासाठी आम्ही आलो ना, ते पहिला पूर्ण झालं की म्हणजे टेन्शन नाही, मग मजा करायला पुन्हा पाण्यामध्ये वगैरे. तर चलो एक तर इथे छोटे खडे आहेत, ते पायाला एवढं टोचतायत ना, बापरे बाप. तर आलो फायनली इथे मंदिरात पोचलेलो आहोत आपण. इकडे माकडं ऑलरेडी आमच्या स्वागतासाठी तयार आहेत. इकडे बसलेत माकड. ह्या मंदिराचा परिसर आहे आणि बरोबर ते बांधवलेलं साईड नाही ना, त्याच्या खाली बरोबर दरी आहे. पाणी पडलेल्याचा केवढा आवाज येतो माहिती आहे. आतमध्ये पूर्ण असं वाकून जायचं आहे, तिथे मोबाईल वगैरे काही चालत नाही आहे. थोडंसं एवढंच इथंपर्यंतच चालेल. हे बघा इथून आतमध्ये जाते, एवढासाच दरवाजा आहे, एका वेळेला हा एकच माणूस आत जाऊ शकतो. असं इथून वाकून जायचं आहे. आणि बघू हे बघा इकडे आतमध्ये जरासं मिस्टरांनी कॅमेरा आतमध्ये करून शूटिंग केलेलं आहे. तर इथे मोबाईल अलाउड नाही आहे, पूर्ण ना मोबाईल नाही आहे, नाही लाईट नाही. इथे फक्त सगळं अंधार आणि फक्त दिव्याच्या उजेडवरतीच फक्त दर्शन होतं. त्यांनी पूजा केलेली आहे, दिवे खूप सारे आहेत, त्याच्यावरतीच आपल्याला दर्शन घ्यायचं आहे. आणि त्यांनी लगेचच सांगितलं की प्लीज मोबाईल बंद करा सगळ्यांनी. कारण की माझ्याबरोबर एक मुलगी होती, तिनं पण मोबाईल हातात घेतला होता. तर मोबाईल बंद केला आम्ही. मिस्टर बाहेर गेले आणि बाहेरच्या साईडला एक छोटं मंदिर आहे ना, तर तिथलं दर्शन घेऊया आपण. मी आतमध्ये घेऊन वगैरे आले. आणि हे बघा इथं फायनल हे. हा व्हिडिओ इतकाच मोठा होईल आणि एक दुसरा व्हिडिओ अपलोड